आयुरा. तो मागे फिरला होता की त्याला एकदम श्वास सोडल्याचा आवाज आला. तसा तो पुन्हा वळला. त्याने नीट लक्ष दिला. सुगंधाचे डोळे बंद होते. समीर गालातल्या गालात हसला आणि शांत उभा राहिला. इथून पुढे सुगंधाचे डोळे किंचित हलले. सुगंधाची चोरी पकडली गेली होती. सुगी, जागी आहेस? समीरने विचारलं. सुगंधा तरीही डोळे मिटून पडून होती. तिला माहित होतं दादा आता चांगलं आपल्याला झापणार. सुगंधा, तू जागे आहेस? मला माहित आहे. समीर तिच्या जवळ येऊन बसला. आता तिला काहीच पर्याय नव्हता. झोपेचा सोंग जास्त वेळ घेऊ शकत नव्हती ती. ती हळूच उठून बसली. सुगंधाला उठलेलं बघून समीरने तिची गाल ओढली. काय ग, झोपायचं नाटक कशाला करत होतीस? समीर तिला म्हणाला. तू ओरडशील म्हणून. सुगंध तोंड बारीक करत म्हणाले. म्हणजे तुला माहित आहे तर तुला ओरडा बसणार ते. समीर तिच्याकडे बघून म्हणाला. हा, सुगंधा म्हणाली. मग का सांगितलं साईला? तुला माहित होतं ना आई किती टेन्शन घेते ते? समीरने थोडं मोठ्याच आवाजात विचारलं. मी रडत होती तेव्हाच आई रूम मध्ये आली. मग मला तिला बघून जास्तच रडू आलं. तिने मला जवळ घेतल्यावर मी जास्तच भावूक झाले आणि मग आईला सांगून टाकलं. तिच्यापासून मला काहीच लपवता आलं नाही. सुगंधा म्हणाली. बरं, मग सगळं सांगितलंस का आईला? समीरने विचारलं. हो, सगळं सांगितलं, सुगंधा म्हणाले. बरं केलंस. मग पुढे मागे काही बचाव करायलाही काही ठेवलं नाहीस तर. मग कर लग्न रवीशी. समीर तिला चिडवत म्हणाला. दादा, जा ना. मला काही नाही सुचलं तेव्हा. आईला बघून मी लगेच विसरले सगळं, सुगंधा म्हणाले. सुगी, मोठी झालीस तू आता. काही गोष्टी आपण विचार करून करायच्या असतात. ते जाऊ दे, आई अजून काही म्हणाली का? समीरने विचारलं. एका महिन्याचा वेळ दिलाय, नाहीतर नकार देऊया म्हणाले, सुगंधाने सांगितलं. म्हणजे लागलीच चांगली कामाला. तुला सांगतं कोण नसते उपद्व्याप करायला? किती गोंधळ घातल्यास माहिती आहे का तुला? समीर आता तिच्यावर थोडा चिडतच म्हणाला. दादा, तू घेशील ना सांभाळून मला, सुगंधा म्हणाली. आता काय करणार? तेच तर करतोय ना. पण जर आयुष असंच नाटक करत राहिला ना तर मात्र सुगंधा खरंच विचार करावा लागेल. नुसतं प्रेम महत्वाचं नसतं. एक स्त्री म्हणून त्याने तुझा आदर केला पाहिजे. तुला पुढे त्याने सन्मानाने वागवलं पाहिजे. जर त्याला प्रत्येक वेळी स्वतःच म्हणणं खरं करायची सवय असेल तर तुझं तो ऐकून सुद्धा घेणार नाही. परिणामी तू नेहमीच दुःखी राहशील. तुला दुःखात बघायचं नाहीये सुगंधा मला. आई म्हणाली तसं रवी या बाबतीत खरंच चांगला आहे. तू त्याचा विचार केलास तर तो समजूनही घेईल. पण मी तुला घाई कर म्हणणार नाही. तू तुझ्या पद्धतीने विचार कर. तू त्याच्याशी नीट बोलून घे, समीर म्हणाला. त्यानेही सुगंधाला लांब लचक लेक्चर दिलं होतं. दादा, मला नाही वाटत आयुष जास्त वाढवेल. त्याला चांगलं वाटू दे, तो नक्कीच माझा विचार करेल, सुगंधा म्हणाली. सुगंधाचा विश्वास बघून समीर काही बोलला नाही. तो बेडरूम मधून बाहेर गेला. आईने दोघांना जेवायला बोलवलं होतं. बोलता बोलता कधी वेळ निघून गेला कळलंही नव्हतं. सुगंधा आणि समीर जेवायला बसले. आईशी बोलल्यापासून सुगंधाला थोडं हलकं वाटलं होतं. दुःख कमी झालं की नाही ह्यापेक्षा आपल्या माणसाला सांगता आलं हे समाधान तिच्या अंतरी होतं. आई जास्त काही बोलली नाही, पण तिच्या मनात सुगंधा आणि आयुषविषयी विचार चालूच होते. ती सुगंधाला कसं समजावायचं ह्याच विचारत होती. लग्न म्हणजे नुसतं प्रेम वासना नाही, तर त्याही पलीकडे जाऊन आपल्या जोडीदाराची काळजी, आदर आणि समजून घेणं गरजेचं असतं. आयुष आता जे वागतो त्याला जरी कारण असलं तरी असे प्रसंग आयुष्यात कितीतरी येत राहतील. तेव्हा आयुष असंच वागत राहील का? तो सुगंधाचा विचार करणार नाही का? त्याच ठिकाणी रवी असता तर? तो कालच भेटून गेला मला.
मी त्याला आयुषबद्दल बोलली तेव्हा किती शांतपणे बोलला तो माझ्याशी. रवी सुगंधासाठी एकदम चांगला आहे. तो कधीच असं वागणार नाही ह्याची खात्री मी देऊ शकते. कारण रवीवर माझ्या दादाचे संस्कार आहेत. पण सुगंध सध्या आयुषच्या प्रेमात आहे. आणि प्रेमात माणूस आंधळा होतो हे खरं आहे. त्याची सारासार विचार करायची बुद्धीच खुंटते. जेवताना आईला शांत विचार करत बसलेलं बघून सुगंधाने समीरला खुणावलं. समीरने आईकडे बघत तू गेलीच आता तसा हात करत खुणावला. आईच्या डोक्यात आता काहीतरी शिजत असणार हे माहित होतं समीरला. फक्त या आयुषला देवाने लवकर चांगली बुद्धी द्यावी, नाहीतर नंतर नाक घासत जरी सुगंधाचा हात मागायला आला ना, आपली चूक मान्य केली ना, तरी आई ऐकणार नाही हे समीरला माहित होतं. त्याआधीच काहीतरी करणं गरजेचं होतं. रवीला गाठायला लागणार, त्याच्याशी आई बोलायच्या आधीच आपल्याला बोलावं लागणार, समीर मनाशीच विचार करत होता. सगळे जेवून उठले. सुगंधा आणि आई किचन मधला आवरायला गेले, तर समीर हॉलमध्ये येऊन बसला. हातात फोन घेऊन तो रवीशी बोलायचा विचारच करत होता की त्याला निधीचा मेसेज दिसला. जेवलात का? ते वाचून नकळत समीरच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. त्याचे हात तिला रिप्लाय द्यायला वळले. हो, तू? समीरने रिप्लाय दिला आणि तिला तू जेवलीस का हेही विचारलं. नाही, आत्ताच हॉस्पिटलमधून घरी आली आहे. आता बसेन जेवायला. निधीचा मेसेज आला. ओके. कसा आहे आयुष? काही बोलणं झालं का? काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे का? समीरने विचारला. तसा निधीला काय मेसेज करावा हा प्रश्नच पडला होता. नाही, काही नाही बोलला. निधीने टाईप करून पाठवलं. ते वाचून मात्र समीरला रागच आला होता. या आयुषनं चांगलं सबक शिकवल्याशिवाय जागेवर येणार नाही. त्याला खरंच पुढे येणाऱ्या परिणामांची जाणीव नाही, नाहीतर असा मूर्खपणा केलाच नसता त्याने. समीर अस्वस्थ झाला होता. सावकाश तिथला बेड कम सोफा त्याने मागे करत अंग टेकवलं. खूप वेळ समीरचा रिप्लाय आला नाही, तसं निधीने मेसेज केला. झोपलात? झोपतोय, खूप थकलोय. समीरने निधीला मेसेज केला. खरंच तर होतं. मोठा भाऊ म्हणून त्याला सर्व बाजूने विचार करायला हवा होता. तोच विचार करता करता कधी थकायला व्हायचं कळायचं नाही त्याला. अंथरुणाला पाठ टेकवल्यावरच जाणवायचं ते. ओके, काळजी घ्या. शुभरात्री. निधीने मेसेज केला. आता तो झोपतो म्हणाला, दमलो म्हणाला, तर जबरदस्ती नाही ना करू शकत. थकला असेल माहित होतं तिलाही. तिला स्वतःला गरज होती तेव्हाही तो कामावरून लगेच आला होता आणि हॉस्पिटलमधून सरळ कामाला गेला होता. त्याला हळूहळू समजून घेऊ लागली होती ती. तिचं काळजी घ्या म्हणणं समीरला खूपच भावलं होतं. ओके, शुभरात्री. तूही काळजी घे तुझी. त्याने लिहिलं आणि मोबाईल बाजूला करून झोपला. सुगंधा किचन मधून बाहेर आली तर तिचा दादा झोपला होता. त्याला असं झोपलेलं बघून ती त्याला न्याहाळत उभी होती. कोणतेही संकट असो, तिचा दादा तिच्या अगोदर उभा असतो. आयुषला एवढं सहन करत होता जे की काहीच गरज नव्हती. तरी तिला हे माहित नव्हतं, MRI काढण्यासाठी आयुषला समीर घेऊन गेला होता. तेही आयुष समीरचा राग करत असताना. सुगंधाला दादा होता म्हणून कसलीच भीती नव्हती. तिला माहित होतं तो नेहमीच तिच्या सोबत असेल. थोडा वेळ असाच विचार केल्यावर ती बेडरूम मध्ये येऊन बेडवर पडली. मोबाईल चेक केला तर नव्हता आयुषचा मेसेज. तिला वाईट वाटलं. तिने मोबाईल बाजूला ठेवून शांत राहिली. काय होईल ते होईल, बघू. आपल्या नशिबात देवाने ज्याला लिहिलंय तोच येणार. मी म्हणाले म्हणून आयुष येणार नाही आणि रवी असेल आयुष्यात तर मी नाही म्हणाले म्हणून जाणार नाही. गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. आयुष नाही ऐकला तर आईच्या समाधानासाठी मला रवीशी लग्न करावं लागेल.
ह्या विचाराने तिचं मन एकदम अस्वस्थ झालं. हृदयात उगाच खळबळ जाणवली. बंड पुकारू पाहत होतं. तिने छातीशी उच्ची घट्ट पकडून त्यात डोकं खुपसलं. येणाऱ्या अश्रूंना तिने वाट मोकळी करून दिली. संध्याकाळी आयुष उठला. तो फ्रेश होता. निधीला आपल्या सोबत बघून त्याला आठवलं. निधी, समीर का आला होता? आयुषने विचारलं. दादा, माझ्यासोबत कोणीच नव्हतं. आई बाबा काय धावपळ करणार माझ्यासोबत? ते आधीच घाबरले होते. आराध्य दादाही सोबत नव्हता. म्हणून मग मीच मेसेज केला आणि इथे यायला सांगितलं समीरला. निधीने सांगितलं तसं आयुष काही बोलला नाही. रात्र झाली तशी निधी घरी गेली आणि आराध्य आला. आयुषला आता सुगंधाशी बोलावं वाटत होतं, पण द्विधा मनस्थितीत अडकला होता पूर्ण. त्याला स्वतःला धीर होत नव्हता. कसं बोलू? काय बोलू? रागात आपणच हे नातं तोडून मोकळं झालो. रवीशी लग्न कर म्हणालो तिला. सुगंधा काय विचार करेल माझ्याविषयी? आयुष विचार करत होता. त्याचं डोकं आता जास्त ताण नसला तरी दुखू लागलं होतं. किंचित विचार करायचा अवधी की डोक्यात झिंझिन चालू होई. तो स्वतः या सगळ्याला वैतागला होता. त्यामुळे सुगंधाचा विचार बाजूला ठेवून शांतपणे हॉस्पिटलच्या छताकडे बघत पडला होताच की त्याचं डोकं जास्तच दुखायला लागलं. अस्वस्थ होत त्याने डॉक्टरांना बोलवायला सांगितलं. आराध्याने लगेच डॉक्टरांना बोलावलं. क्रमशः नेमकं आयुषला काय झालं असेल, अशी डोकेदुखी का होत असेल त्याला, जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढील येणारे भाग. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे, पाताळे. धन्यवाद.